सध्या जंतर मंतरवर आणि देशाच्या राजकारणात जे काही सुरू आहे त्यावर एकच प्रश्न उपस्थित होतोय। विद्यार्थ्यांच्या तरुणांच्या या मोठ्या आंदोलनात विरोधक आणि विशेषतः राहुल गांधी स्वतःच्या राजकीय भाकऱ्या भाजून घेत आहेत का? संसदेवर मोर्चा काढणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर आणि विद्यार्थ्यांवर 20 जुलैला पोलिसांनी लाठीमार केला आणि मंगळवारी या आंदोलनाने भीषण रूप धारण केलं। देशभरातून नागरिक, सेलिब्रिटी आणि राजकीय नेते दिल्लीकडे धावू लागले। पण या सगळ्यात सर्वात मोठा मास्टर स्ट्रोक किंवा पॉप्युलरिटी स्टंट खेळला ते म्हणजे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी। जंतर मंतरवर जाण्याऐवजी राहुल गांधींनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराकडे मोर्चा वळवला आणि तिथे 3.5 तास ठिय्या आंदोलन मांडलं। पोलिसांनी त्यांना प्रियंका गांधींना उचलून गाडीत टाकलं। त्याचे फोटो व्हिडिओ रात्रीतून देशभर व्हायरल झाले। राहुल गांधींनी टायमिंग तर साधलं, पण आम आदमी पार्टीने तातडीने टीका केली की राहुल गांधी हे मूळ आंदोलनाला भरकवत असून स्वतःचा राजकीय फायदा शोधत आहेत। राहुल गांधींनी स्वतः सुरू केलेल्या छात्रों की गूंज या अभियानाला प्रतिसाद मिळाला नव्हता, म्हणून त्यांनी सीजेपी आणि सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाची हवा ओळखून स्वतःला आंदोलनाचा मुख्य चेहरा बनवण्याचा प्रयत्न केला का? 2029च्या निवडणुकीची तयारी म्हणून वांगचुक आणि अभिजित दिपके यांना बाजूला सारून राहुल गांधी प्रकाश झोतात आले आहेत का? पोलिसांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधींना उचलून गाडीत टाकलं। त्याचे फोटो आणि व्हिडिओ रात्रीतून देशभर व्हायरल झाले। एका रात्रीत राहुल गांधी या संपूर्ण आंदोलनाचा मुख्य चेहरा बनले। पण यामुळे काही गंभीर प्रश्न उपस्थित होतात। राहुल गांधींनी सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके आणि उपोषणाला बसलेले सोनम वांगचुक यांना बाजूला सारून स्वतःचे राजकीय टायमिंग साधले का? आम आदमी पार्टीने आरोप केल्याप्रमाणे राहुल गांधी हे आंदोलन भलत्याच दिशेला घेऊन भरकवत आहेत का? आज आपण या संपूर्ण आंदोलनाचे विश्लेषण करणार आहोत। या संपूर्ण आंदोलनाची सुरुवात कशी झाली ते समजून घेणं मनोरंजक आहे। देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या तोंडातून बेरोजगार तरुणाईला संदर्भात एक शब्द बाहेर पडला, तो म्हणजे कॉकरोच। या एका शब्दाचा धागा पकडून अमेरिकेत बसलेल्या अभिजित दिपके यांनी सोशल मीडियावर कॉकरोच जनता पार्टीची स्थापना केली। डिजिटल जगात या कल्पनेला अनपेक्षित प्रतिसाद मिळाला। हळूहळू या ट्रेंडचे रूपांतर देशातील ज्वलंत मुद्द्यात झाले आणि नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली। इंस्टाग्राम आणि ट्विटरवर लाखो फॉलोअर्स असलेल्या डिजिटल पक्षाने जंतर मंतरवर ठिय्या मांडला। पण सुरुवातीला या आंदोलनाला प्रत्यक्ष मैदानात हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता। आंदोलनाला खरी धार आली ती प्रसिद्ध शिक्षणतज्ञ आणि समाजसेवक सोनम वांगचुक यांच्या प्रवेशानंतर। वांगचुक जेव्हा दिल्लीत बेमुदत उपोषणाला बसले तेव्हा आंदोलनाचा मुख्य केंद्रबिंदू दिपके यांच्याकडून वांगचुक यांच्याकडे शिफ्ट झाला। वांगचुक यांची प्रकृती खालवल्यानंतर पोलिसांनी 2 दिवसापूर्वी पांढऱ्या शालीच्या आडून अत्यंत छुप्या पद्धतीने त्यांना ताब्यात घेऊन सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं। त्यानंतर दिपके यांनी उपोषण सुरू केले। 20 जुलैला संसदेवर मोर्चा काढण्याचं ठरलं। 20 जुलैला संसदेवर निघालेल्या मोर्चावर पोलिसांनी बेछूट लाठीमार केला, पाण्याचे फवारे सोडले आणि इंटरनेट सेवा बंद केली। या पोलीस कारवाईमुळे संतप्त झालेले नागरिक आणि राजकीय नेते मंगळवारी जंतर मंतरच्या दिशेने धावले आणि आंदोलनाने अचानक एका राष्ट्रीय क्रांतीचे रूप धारण केले। मंगळवारी सकाळी राजकीय वर्तुळात चर्चा होती की राहुल गांधी जंतर मंतरवर जाऊन आंदोलकांना भेटणार आहेत। राहुल गांधी काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेले होते। सोबत काँग्रेसचे अनेक खासदारही होते। तिथे चहा पिताना नक्की काय चर्चा झाली हे बाहेर आले नाही, पण तिथून बाहेर पडताच राहुल गांधींनी जंतर मंतरचा प्लॅन रद्द केला। खरगे यांच्या घरापासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाकडे काँग्रेस नेत्यांनी अचानक कूच केली। सुरक्षा यंत्रणांची एकच धावपळ उडाली। पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला, पण राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि काँग्रेसचे खासदार पंतप्रधानांच्या घराबाहेर रस्त्यावरच ठिय्या मांडून बसले। 3.5 तास चाललेल्या या नाट्यानंतर पोलिसांनी राहुल आणि प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतलं आणि पोलीस ठाण्यात नेलं। सोनिया गांधीही तिथे पोहोचल्या। काही तासातच राहुल गांधींना पोलीस उचलून नेतानाचे आणि प्रियंका गांधी वॉनमधून घोषणा देतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले। देशाच्या विरोधी पक्षनेत्याला अशी वागणूक दिल्याचा मुद्दा काँग्रेसने तात्काळ उचलून धरला आणि राहुल गांधींना प्रचंड सहानुभूती मिळाली। पण इथे मुख्य मुद्दा वेगळाच होता। नीट पेपरफुटी आणि बेरोजगारी हे मुद्दे राहुल गांधींसाठी नवीन नव्हते। महिन्याभरापूर्वीच त्यांनी छात्रों की गूंज नावाने एक स्वतंत्र अभियान सुरू केलं होतं। मात्र काँग्रेसच्या त्या अभियानाला रस्त्यावर अनपेक्षित जनसंदर्भ मिळाले नाहीत।
दुसरीकडे सीजेपीने जंतर मंतरवर वातावरण तापवले आणि चलो संसद मोर्चानंतर जेव्हा आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळू लागला तेव्हा राहुल गांधींनी उडी घेतली। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी राहुल गांधींची भेट घेतल्यानंतर माध्यमांना सांगितलं की राहुल गांधी आधी सरकारसोबत नीटवर चर्चा करायला तयार होते, पण नंतर त्यांनी अचानक भूमिका बदलून शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची अट ठेवली। यामुळेच आम आदमी पार्टीने उघडपणे टीका केली की राहुल गांधी हे मूळ आंदोलनाला भरकवत असून स्वतःचे राजकीय स्कोरिंग करत आहेत। आणीबाणीच्या काळातील आंदोलनातून लालू प्रसाद यादव यांचा उदय झाला, अण्णा हजारेंच्या आंदोलनातून अरविंद केजरीवालांचा उदय झाला। आज जेव्हा देशात सरकार विरोधात मोठे जन आंदोलन उभे राहत आहे तेव्हा त्याचा फायदा सोनम वांगचुक, अभिजित दिपके किंवा आप पक्षाला मिळण्याऐवजी स्वतःकडे कसा वळवता येईल हाच विचार करून राहुल गांधींनी हे पाऊल उचलल्याचं राजकीय विश्लेषक मानतात। आज जंतर मंतरवर परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण आहे। पोलिसांनी संपूर्ण परिसराला छावणीचे रूप दिलंय। इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली असून मोबाईल जॅमर्समुळे आंदोलकांचा बाहेरील जगाशी संपर्क तोडण्यात आलाय। सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना सफदरजंग रुग्णालयात ठेवण्यात आले। तिथे त्यांनी अट घातली आहे की सरन्यायाधीश आणि खासदारांच्या शिष्टमंडळाने रुग्णालयात येऊन आश्वासन दिल्यावरच मी उपोषण सोडेन। आज जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं हे आंदोलन 34व्या दिवसात पोहोचलंय। कोंडी अद्याप कायम आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विद्यार्थी ठाम आहेत आणि सरकारसोबत त्यांची कोणतीही यशस्वी चर्चा झालेली नाहीये। सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 26वा दिवस असून ते सध्या गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयातूनच आपले उपोषण पुढे चालवत आहेत। वांगचुक यांनी आता सरकारला पत्र लिहून उपोषण सोडण्यासाठी काही अटी ठेवल्यात। आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना भरपाई मिळावी, संसदेत यावर चर्चा होऊन जबाबदारी निश्चित व्हावी, शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यावर विचार व्हावा आणि आंदोलन करणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्यांवर पोलीस कारवाई किंवा दंड ठोठावला जाऊ नये अशी हमी सरकारने दिली तरच उपोषण मागे घेईन असा इशारा त्यांनी दिलाय। दरम्यान या संपूर्ण संघर्षावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या एक्स ट्विटरवर पोस्ट करत अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे। पंतप्रधान मोदी म्हणाले की देशातील तरुणांचे हित, त्यांचे भविष्य ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे। नीट पेपर फुटीच्या सर्व प्रकरणामधील दोषींना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी आणि या खटल्याचा त्वरित निकाल लागावा यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टची स्थापना करण्यात येईल। मोदींनी पुढे स्पष्ट केले की युवकांच्या भविष्याशी खेळ करण्याच्या कोणत्याही व्यक्तीला गप्प बसू दिले जाणार नाही आणि माफ केले जाणार नाही। विद्यार्थ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी सरकारने घेतलेले हे एक महत्त्वाचं पाऊल आहे। एकीकडे पंतप्रधान मोदी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करून कारवाईचे आश्वासन देत आहेत, तर दुसरीकडे आंदोलक विद्यार्थी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत। त्यामुळे ही कोंडी कधी फुटणार याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। राहुल गांधी यांच्यावर नेहमीच टीका केली जाते की ते स्वतःच्या ताकदीवर मोठे जन आंदोलन उभे करू शकत नाहीत। 2024च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी काढलेली भारत जोडो यात्रा यशस्वी ठरली होती, पण त्यानंतर काँग्रेसला स्वतंत्रपणे एकही मोठे आंदोलन उभं करता आलं नाही। छात्रों की गूंज हे अभियान फ्लॉप झाल्यानंतर राहुल गांधींना समजले की शून्य पातळीवरून आंदोलन उभारणं कठीण आहे। त्यामुळे सीजेपीने तयार केलेल्या तयार पिठावर आपली पोळी भाजून घेणे त्यांना सोपं वाटलं। मंगळवारी पंतप्रधान निवासाबाहेर आंदोलन करून आणि पोलिसांच्या हातून अटक करून घेऊन राहुल गांधींनी 2029च्या लोकसभा निवडणुकीची पायाभरणी सुरू केल्याचे राजकीय विश्लेषकांचं मत आहे। विद्यार्थ्यांना आणि तरुणांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी तसेच आम आदमी पार्टी किंवा इतर प्रादेशिक पक्षांना या आंदोलनाचा फायदा होऊ नये म्हणून राहुल गांधींनी स्वतःला आंदोलनाचा कमांडिंग चेहरा बनवला आहे। पण यामुळे मूळ आंदोलकांचे आणि विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे। जेव्हा एखादे गैर राजकीय आंदोलन राजकीय नेत्यांच्या हातात जाते तेव्हा मूळ मुद्दे बाजूला पडतात आणि केवळ राजकीय चिखलफेक उरते। आज जंतर मंतरवर नेमके तेच घडत आहे। दिल्लीच्या जंतर मंतरवर सुरू असलेला हा संपूर्ण खेळ आता केवळ विद्यार्थ्यांच्या हक्कांचा राहिलेला नाहीये, तर तो 2029च्या सत्तेच्या समीकरणाचा खेळ बनलाय। तर दुसरीकडे राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष या वाहत्या गंगेत हात धुवून स्वतःला तरुणांचे तारणहाण दाखवण्याचा प्रयत्न करतायत आणि या दोघांच्या मध्ये देशातील तो प्रामाणिक विद्यार्थी भरडला जातोय, जो रात्रंदिवस अभ्यास करून पेपर फुटीच्या भ्रष्टाचाराविरोधात न्यायाची वाट पाहत आहे। सरकारनेही केवळ राजकीय नौटंकी म्हणून या आंदोलनाकडे न पाहता नीट सारख्या परीक्षांमधील भ्रष्टाचार कायमचा संपवण्यासाठी ठोस आणि कठोर पावले उचलणं गरजेचं आहे, तरच देशातील तरुणांचा या लोकशाही व्यवस्थेवरचा विश्वास टिकून राहील। तुम्हाला काय वाटतं? राहुल गांधींनी जंतर मंतर ऐवजी पीएम हाऊसकडे मोर्चा वळवून अचूक टायमिंग साधले की आंदोलनाला भरकटवले?
आणि 2029च्या निवडणुकीत राहुल गांधींना या आंदोलनाचा काही फायदा होईल का? तुमचे उत्तरे कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला या आंदोलनाबद्दल काय वाटतं हे सुद्धा नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि अशाच राजकीय अपडेट्ससाठी अभिजात मराठी विशेषला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा.